नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बीड जिल्ह्यामधला जो मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला CIDच्या हातात आतापर्यंत काय काय लागलेलं आहे आणि पोलीस यंत्रणेला आतापर्यंत काय काय शोध लावता आलेला आहे, त्यांच्या हाती आतापर्यंत काय काय लागलेलं आहे, सूत्राकडनं आपल्याला काय काय माहिती मिळालेली आहे, याची संपूर्ण माहिती आता तुम्हाला आजच्या व्हिडिओतून मी देणार आहे. व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. तर बीडचे संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण जे आहे ते 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3 ते 3च्या सुमारास त्यांना अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा जो मृतदेह आहे किंवा त्यांची जी बॉडी आहे तर ती रस्त्याच्या कडेला फेकण्यात आली होती. त्यानंतर तीव्र जे आहे ना निषेध आणि लोकांकडून आक्रोश, रस्ता बंद करण्यात आला होता आणि लोकांनी पोलिसांना त्यांनी आश्वासन दिलं होतं की आपण लवकरात लवकर जे आहे त्या आरोपीला पकडून त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल. तर त्याच्या संदर्भातली ही जे आहे तर आज 21 दिवस झालेले आहेत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला. तरीही पोलिसांना आतापर्यंत सर्व आरोपी पकडता आलेले नाहीत आणि जे मुख्य आरोपी आहेत तेही त्यांना आतापर्यंत पकडता आलेले नाहीत. आतापर्यंत 4 आरोपी जे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले आहेत, परंतु 3 फरार आरोपी आणखीही पोलिसांना पकडता आलेले नाहीयेत. हे जे प्रकरण आहे तर मस्साजोग गावाचं जे आवादा नावाच्या कंपनीचा जो पवनचक्की प्रकल्प आहे, इथून सुरू झालेला जो घटना आहे तर ती आज इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. तर त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आता आजच्या व्हिडिओतून देणार आहे. तर मस्साजोग गावचे सरपंच जे होते संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज संपूर्ण 21 दिवस पूर्ण झालेले असून अजूनही हत्येचे जे मुख्य आरोपी आहेत त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये. परंतु पोलिसांना यश आले नाही. त्यानंतर सर्वात पहिले ही जी तपासणी आहे तर ती SIT मार्फत केली जात होती, परंतु आता याच्यामध्ये CIDची ही भर पडलेली आहे आणि हे जे प्रकरण आहे ते CIDला सुपूर्द करण्यात आलेलं आहे. तर आता आपण पाहणार आहोत CIDने आतापर्यंत काय काय कारवाई केली आणि काय काय शोध लावलेला आहे याच्याविषयीची. तर 4 आरोपींना पकडण्यात जे आहे ते पोलिसांनी यश आले, परंतु आणखी 3 आरोपी जे आहेत ते अद्यापही फरार आहेत. खुनांचा जो मास्टर माइंड आहे हे लोकांकडून सांगण्यात येतं की वाल्मिक कराड हेच आहेत, परंतु आणखीही त्यांच्यावर जो गुन्हा आहे तो सिद्ध झालेला नाही. त्यामुळे आपण त्यांना गुन्हेगार म्हणू शकत नाहीये, परंतु जेव्हा गुन्हा सिद्ध होतो तेव्हाच त्याला गुन्हेगार म्हटलं जातं. आधी हे प्रकरण जे आहे ते SIT कडे होतं, आता ते CID कडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे. जे आहे तर विलंब झाल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये आरोपींना पकडण्यात विलंब लागत असल्यामुळं लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि याच धर्तीवर 28 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरात जन आक्रोश मोर्चा, मूक मोर्चा जो आहे तर तो आयोजित केला होता. सर्व पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि बीड जिल्ह्याची जनता जी आहे तर ती या आक्रोश मोर्चामध्ये समाविष्ट म्हणजे सामील झाली होती आणि यामध्ये लोकांची जी भावना होती ना तर ती फक्त आरोपींना जे आहे ते पकडून त्यांना कठोर शिक्षा द्यावी हीच त्यांची त्यातून मागणी होती. आता मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहेत आदेश दिलेले आहेत की आरोपीची जी संपत्ती आहे ती जप्त करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. हे प्रकरण जे आहे ते आता CID कडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे. तर तसेच पोलीस अनेक लोकांची चौकशी केली जात आहे. तसेच खंडणीचा गुन्हा दाखल असणारे वाल्मिक कराड यांच्या पत्नीची ही चौकशी करण्यात आलेली आहे आणि आता जे आहे तर वाल्मिक कराड यांच्या जे गळ्याचा फास आहे ना तर तो आवळत म्हणजे त्यांचा फास जो आहे ना तर तो आवळत चाललेला आहे, घट्ट होत चाललेला आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाहीये. आतापर्यंत वाल्मिक कराड कुठे आहेत हे कळाले नसले तरीही त्यांचे शेवटचे लोकेशन पुणे असल्याचे सांगितले जाते. 17 डिसेंबरला त्यांचं पुण्याचं लोकेशन होतं आणि त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद असल्याचंही पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे. CIDचे 9 पथक या प्रकरणी कसून तपासणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्याच्या विविध भागामध्ये आणि विविध लोकांचे जे आहेत चौकशी करण्याचं
काम तसेच विविध पुरावे गोळा करण्याचं आणि गुन्हेगारांना पकडण्याचं काम CID करण्यात येत आहे. आतापर्यंत CIDला 2 आरोपीचे फोन मिळाले आहेत. यातून बराच क्लू जो आहे तो पोलिसांना आणि CID अधिकाऱ्यांना मिळाला असल्याचे सूत्र सांगत आहेत. आरोपीचे मोबाईल पोलिसांच्या हाती लागले आहेत आणि याच्यामध्ये जे सरपंच संतोष देशमुख आहेत यांच्या हत्येचा जो व्हिडिओ आहे तेही मोबाईलमध्ये असल्याचं पोलीस सूत्राकडनं सांगण्यात आलेलं आहे. तर आतापर्यंत ही जे घडामोडी झालेल्या आहेत इथपर्यंत CIDची चौकशी आलेली आहे याची विषयीची माहिती होती. तर याच्यानंतर आपल्याला काही अपडेट आलं तर त्याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल. परंतु हे होता CID अधिकाऱ्याकडनं आतापर्यंत जे कार्य केलेलं आहे त्याच्याविषयीचा सविस्तर आढावा. तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये तुमचे सजेशन आणि शंका काही अडचण असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारा आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहायला आवडेल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय हिंद द्यायला विसरू नका. धन्यवाद.